बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये सुद्धा पावसानं विश्रांती घेतलेली आहे. गोदा घाट परिसरातील पाणी हे ओसरलेलं आहे. मात्र रामकुंडावर पानवेली आणि कचरा वाहून आलेला आहे. सध्या पालिका प्रशासनाकडून पानवेली काढण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत. किरण, पावसानं विश्रांती घेतलेली आहे, मात्र आता पालिका प्रशासनाचं काम वाढलंय. जगदीश, काल संध्याकाळपासूनच पावसाचा जो जोर आहे तो नाशिक आणि परिसरामध्ये कमी झालेला होता आणि आज सकाळपासून पूर्णपणे पाऊस हे नाशिक जिल्ह्यामध्ये थांबलेला आहे. अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. पण काल अतिशय जे मुसळधार पाऊस सकाळपासून झाला, 8-9 तासामध्ये 120 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ते नाशिक शहरामध्ये हे एकूणच नोंदवली गेलेली आहे. त्यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात हे पूर आलेला होता. अशा पद्धतीची परिस्थिती आपण काल बघितली आणि गोदावरी कॅचमेंट एरियामध्ये जो पाऊस झाला आणि त्यामुळे जो कचरा असेल किंवा गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पानवेली तयार झालेले होते, ते सगळं पानवेली आणि कचरा हे रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये आलेलं होतं आणि त्यानंतर आज सकाळपासून हे सगळं साफसफाई करण्याचं जो काम आहे तो महापालिका प्रशासन करताना आपल्याला बघायला मिळतोय. पण काल आणि परवा जो नाशिक जिल्ह्यामध्ये एकूणच मुसळधार पाऊस झाला आणि विशेष करून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 70% पाणी साठा आता जमा झालेला आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो नाशिककरांना मिळाल्याचं बघायला मिळत आहे. ठीक आहे किरण, तुम्ही जोडलेले राहा. बातमी पुण्यातून.